भगीरथ भालके यांच्या माध्यमातून एक जनतेतला नेता हा स्वतःजवळ घेतलेला आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी आणि पुढच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जयकुमार गोरे हे आतापर्यंतचे सर्वच राजकीय पक्षाचे पालकमंत्री जे होते त्या सगळ्यातले पक्षाच्या दृष्टीनं यशस्वी पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पंढरपूर नवीन अस्तित्वात आला तरी ही जी परंपरागत लढाई आहे जुनी ती नव्या स्वरूपात आपल्याला पुन्हा एकदा नवीन ठिकाणी दिसू शकते. सोलापूर जिल्ह्यामध्ये आता भाजपचं नवनिर्माण सुरू आहे. नवीन पद्धतीनं भाजप प्रचंड ताकदीने वाढत आहे. नेतृत्व ज्यावेळेस नवीन पिढीकडे जातं त्यावेळेस थोडे आदळापाट होत असते. तांत्रिक दृष्ट्या इकडे आहे मी ओरिजिनल बाणाचाच आहे, धनुष्य बाणावर जाहीरपणे सांगतो. सोलापूर जिल्ह्यातले पालकमंत्री असताना भले दिग्गज पालकमंत्री असताना हे शक्य झालेलं नाहीये. साधारणतः 3 आमदार तर शिवसेनेच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हे जे नातं आहे, हे जे गणित आहे हे केव्हा सुटलेलं आहे? अजितदादांच्या दुर्दैवी निधनामुळे ती जी स्पेस तयार झाली सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, तर ती स्पेस शिवसेना भरून काढते असं सध्याचं चित्र दिसतंय. बारा एप्रिल रोजी सोलापूरमध्ये जर आपण विशेषतः राजकारण पाहिलं सोलापूरचं, तर भगीरथ भालके म्हणजे काँग्रेस सोडून त्यांनी आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. खरं तर हा शिंदेच्या शिवसेनेत झालेला प्रवेश खरं तर पंढरपूरचं संपूर्ण राजकारण बदलणार का अशी चर्चा सुरू आहे. कारण 2029च्या जर विधानसभा पाहिल्या तर त्या दृष्टीनं आता एकनाथ शिंदेंनी तयारी सुरू केली आहे का, मोर्चे बांधणी सुरू केली आहे का, असे सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत. भगीरथ भालके यांच्यासोबत अनिल सावंत यांचाही पक्षप्रवेश झालेला आहे आणि या पक्षप्रवेशानंतर भगीरथ भालके यांनी थेट जयकुमार गोरे यांना ललकारले. त्यांनी थेट सांगितले की निधी देणारा माणूस इथे बसलाय. स्टेजवर एकनाथ शिंदे बसले होते, त्यांना उद्देशून ते बोलले. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूरमधील एकूणच आणि पंढरपूरमधलं राजकारण कसं बदलणार आहे, समीकरणं कशी बदलू शकतात आणि आगामी म्हणजेच 29च्या विधानसभा निवडणुकीमध्ये खरंच तिथे भाजपचा आमदार पुन्हा निवडून येईल का, की शिंदेचेच आमदार तिथे नव्यानं येऊ शकतात निवडून, हे सगळं पाहणंही फार औत्सुक्य आहे. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रमोद बोडके सर जोडले गेलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं ऑड इव्हन मध्ये. सर, सगळ्यात पहिला प्रश्न असाच की काय नेमकं ज्या पद्धतीनं भगीरथ भालकेंनी काँग्रेस सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला, तो पक्षप्रवेश खरं तर एकनाथ शिंदेसाठी कशा पद्धतीनं गेम चेंजर ठरू शकतो सोलापूरच्या दृष्टीनं? शिवसेनेमध्ये प्रवेश करणं ही भगीरथ भालके यांचीही गरज आहे आणि एकनाथ शिंदे यांचीही गरज आहे. काल झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा या 2 नगर परिषदा भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला जनतेनं निवडून दिल्या. या दोन्ही ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष आहेत. आता प्रश्न असा येतो की तीर्थक्षेत्र विकास आघाडी भगीरथ दादा भालके हे लढले भाजप सोबत आणि जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे भाजपच्या जयकुमार गोरे यांच्याकडे. बरोबर. मग सुरुवातीपासून हा प्रश्न होता की तुम्हाला विकास कामासाठी निधी कोण देणार, तर हा प्रश्न सातत्यानं त्यांच्या पुढे येत होता. तो प्रश्न सोडवण्यासाठी आणि पुढच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हे कालच्या यातून स्पष्टपणे दिसतंय. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला प्रचंड मोठी संधी आहे या ठिकाणी वाढण्यासाठी, या ठिकाणी मोठं होण्यासाठी. त्या दृष्टीने त्यांनी भगीरथ भालके यांच्या माध्यमातून एक जनतेतला नेता हा स्वतःजवळ घेतलेला आहे. पण आपण जर सर या सगळ्या ज्या काही समीकरणं जी काही बदलली आता 12 तारखेला ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षप्रवेश केला आणि त्या आधीचं जे काही राजकीय समीकरणं होती किंवा त्यांची भूमिका मांडल्या होत्या त्या सगळ्यावरून पाहिलं तर त्यांनी काँग्रेस सोडले, पण त्यांचा मेन संघर्ष जो होता तो भाजपासोबतच होता, जो आत्ताही दिसतोय स्पष्टपणे. मग तरी असं असताना त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला शिंदेच्याच. आता यावरून पुन्हा एकदा महायुतीमधला अंतर्गत वाद, विशेषतः भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्यातला वाद पुन्हा चव्हाट्यावर येऊ शकतो या निमित्ताने? नाही येणार, कारण गेल्या काही दिवसातले आपण जर प्रवेश पाहिले राज्यभरातले, विशेषतः महायुती सत्तेत आल्यानंतर ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे त्या ठिकाणच्या पराभूत उमेदवाराला राष्ट्रवादी सोबत घेते, शिवसेना सोबत घेते. ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार विजयी झालेला आहे, राष्ट्रवादीचा आमदार विजयी झालेला आहे, त्या ठिकाणच्या पराभूत उमेदवाराला राष्ट्रवादी भाजप हे यांचं ठरवून आहे असं एकंदरीत दिसतंय. हे प्रवेश होत आहेत. पंढरपूर असं काहीच नाही, राज्यात बहुतांश ठिकाणी
हेच चित्र आहे. सर, पण ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश केल्यानंतर भगीरथ भालके यांनी शिंदेच्या सोबत बोलताना बोललं की 2029चा आमदार हा शिंदेच्याच शिवसेनेचा होणार, इथून निवडून येणार. पण हे कितपत सोपं आहे किंवा काय आव्हानं आहेत यामध्ये भाजप समोर सुद्धा? कारण आपण जर बारकाईनं विचार केला तर अनिल सावंत यांचा सुद्धा पक्षप्रवेश झालाय शिवसेनेमध्ये, आणि मागच्या विधानसभेचा विचार करता भगीरथ भालके यांनी 1,15,000 इतकी मतं घेतली होती, तर अनिल सावंत जे आहेत ते 3 नंबरचे मत घेणारे उमेदवार ठरले होते. आणि या दोघांचं जर मतांची आकडेवारी केली तर आता जे आहेत समाधान आवताडे भाजपचे आमदार तिथले, त्यांच्यापेक्षा अर्थातच ती जास्त आहे. मग असं असताना भाजप समोर काही मोठी चॅलेंजेस किंवा आव्हानं आहेत का आता भगीरथ भालकेंमुळे किंवा अनिल सावंतांच्या पक्षप्रवेशामुळे? 2029ची विधानसभा निवडणूक आता आहे त्या मतदारसंघाच्या रचनेनुसार होते की नवीन पुनर्रचना होते, यावरती हा सगळा प्रश्न, कोणाच्या येण्यावर कोणाला फरक पडेल, कोण दोघं एकत्रित आल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल, या सगळ्या प्रश्नाची उत्तर ती अवलंबून आहेत. परंतु पंढरपूर तालुक्यामध्ये विठ्ठल परिवार जो आहे, जो भालके परिवाराशी, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी जोडला गेलेला आहे. पंढरपूर तालुक्याचं राजकारण परिचारक, ज्येष्ठ नेते कैलासवासी सुधाकर पंत परिचारक, त्यांचे पुतणे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरुद्ध भालके, हा संघर्ष खूप जुना आहे. विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार असा तो संघर्ष आहे. तर या सगळ्या याचा उद्या काल झालेल्या प्रवेशाचा पुढच्या निवडणुकीवर परिणाम होईल. मतदारसंघ जरी बदलला, पंढरपूर नवीन अस्तित्वात आला, तरी ही जी परंपरागत लढाई आहे जुनी, ती नव्या स्वरूपात आपल्याला पुन्हा एकदा नवीन ठिकाणी दिसू शकते. तर आपण थोडं भाजपच्या दृष्टीनं किंवा विशेषतः बोलायचं तर जयकुमार गोरेंच्या बद्दल बोलायचं तर आपण अनेकदा पाहतो की त्यांना पक्षांतर्गतच म्हणजे अनेक नेते आहेत. आता पक्षांतर्गत म्हणजे जसं की त्यांच्या शिवसेनेमधील असतील, महायुतीमधील, आता भगीरथ भालके सुद्धा पक्षांतर्गतच झाले त्यांचे, कारण की त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यांच्यामधूनच का विरोध होत असावा? जयकुमार गोरेंना त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून किंवा मित्र पक्षातील नेत्यांकडून सतत आक्रमक भूमिका का मांडली जाते जयकुमार गोरेंच्या विरोधात? सोलापूरमध्ये नेमकं जयकुमार गोरेंचं नेतृत्व हे कमी पडतंय का कुठे, किंवा नेमकं त्यामागे कारण काय आहे? पालकमंत्री म्हणून ते कमी पडतायत का? कोणत्याही ठिकाणी एखाद्या भागामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये नेतृत्व ज्यावेळेस नवीन पिढीकडे जातं त्यावेळेस थोडी आदळआपट होत असते. सोलापूर जिल्ह्यामध्ये आता भाजपचं नवनिर्माण सुरू आहे. नवीन पद्धतीनं भाजप प्रचंड ताकदीनं वाढत आहे. त्यामुळे जुने सहकारी, जुने लोक, ह्या गोष्टी होत राहतील. परंतु जयकुमार गोरे हे आतापर्यंतचे सर्वच राजकीय पक्षाचे पालकमंत्री जे होते, त्या सगळ्यातले पक्षाच्या दृष्टीनं यशस्वी पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सोलापूर जिल्हा परिषदेवर कधीही एक हाती कुठल्याही पक्षाची सत्ता आली नव्हती अलीकडच्या 10, 20, 30 वर्षाच्या काळामध्ये. आज त्या ठिकाणी जयकुमार गोरे यांनी भाजपचे 38 सदस्य निवडून आणले आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगोल्यामध्ये शिवसेनेसोबत आणि करमाळ्यामध्ये राष्ट्रवादी सोबत निवडणूक पूर्व आघाडी केली होती. त्यांचे 4 सदस्य आले. एकूण पाहता 68 पैकी 42 सदस्य हे जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा परिषदेत निवडून आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुका पंचायत समिती, त्यापैकी 10 सभापती आज भाजपचे आहेत. सोलापूर महापालिकेमध्ये 102 नगरसेवक आहेत, त्यापैकी 87 नगरसेवक हे भाजपकडे आहेत. सोलापूर जिल्ह्यात मध्यंतरी निवडणूक झालेल्या 12 नगर परिषदामध्ये साधारणतः 5 नगर परिषदेवर त्यांचा नगराध्यक्ष झालेला आहे. एवढं मोठ्या प्रमाणात यश कधीही कोणत्याही पक्षाला मिळालं नाही. सोलापूर जिल्ह्यातले पालकमंत्री असताना, भले भले दिग्गज पालकमंत्री असताना हे शक्य झालेलं नाहीये. तर हे सगळं नवनिर्माण सुरू आहे, नवीन माणसं जोडायचं काम चालू आहे. त्यामुळं आरोप, प्रत्यारोप, विरोध होणं ह्या गोष्टी साहजिक आहेत, ह्या होत राहतात. सर, आता या सगळ्यामध्ये अशी सुद्धा चर्चा सुरू आहे की भगीरथ भालके यांचा जर आपण आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी अनेक पक्षांमधून म्हणजे पक्ष बदललेले आहेत, त्यांनी अनेक भूमिका वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत आणि आता त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला शिंदेच्या. या सगळ्यामध्ये कुठेतरी शरद पवारांची सुद्धा डोकेदुखी वाढली असं बोललं जाते. त्यामागचं कारण काय असेल? त्यांची डोकेदुखी वाढायचा तसा फार विषय नाहीये. कारण आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 खासदार आणि 4 आमदार आहेत. परंतु 2024च्या विधानसभेनंतर पासून ते आतापर्यंत त्यांचे आमदार, त्यांचे खासदार कुठं आहेत सध्या, ते काय करतायत, या गोष्टीचा जर बारकाईने अभ्यास केला तर भविष्यात हे लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीचे काय करू शकतात याचा अंदाज सहजपणे येईल. बऱ्यापैकी साधारणतः 3 आमदार तर शिवसेनेच्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. माळशिरस तालुक्यामध्ये खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील
यांचा जो तालुका आहे त्या ठिकाणी सभापती हा शिवसेनेचा झालेला आहे. त्यांची भाजप विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशा तिघांची मिळून एकत्रित आघाडी केली होती. परंतु आता जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हे फक्त शरीरानं त्या पक्षात आहेत असं दिसतंय, मनानं विचारानं ते कधीच हळूहळू त्यांच्यापासून बाजूला जाताना दिसत आहेत. आपण असं म्हणू शकतो की आता काँग्रेसमधील भगीरथ भालकेंनंतर शरदचंद्र पवार पक्षातील सुद्धा काही नेते हे पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत, नाराज आहेत. हो, 100% देऊ शकतं. आमचे मोहोळचे जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, राजू खरे साहेब, हे तर जाहीरपणे व्यासपीठावर सांगतात ना, तांत्रिक दृष्ट्या इकडे आहे, मी ओरिजिनल बाणाचाच आहे, धनुष्य बाणावर जाहीरपणे सांगतात. सर, या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर काँग्रेसची भूमिका काय असेल आता इथून पुढे? कारण की इतकं म्हणजे तसं पाहिलं तर भगीरथ भालके यांनीच उत्तम पद्धतीनं मागची निवडणूक सुद्धा लढली होती असं बोललं गेलं, आणि आता जर पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं पाहायचं तर काँग्रेससाठी हा किती मोठा फटका असू शकतो किंवा किती मोठं नुकसान असू शकतं सोलापूर जिल्ह्यात बघितलं तर? मुळात आपण ही जर भगीरथ दादा भालके यांचा राजकीय प्रवास गेल्या काही वर्षातला जर आपण पाहिला, 2024च्या निवडणुकीपूर्वी ते बीआरएस मध्ये गेले होते. केसीआर यांचा जो पक्ष आहे बीआरएस मध्ये गेले होते. मोठा प्रवेश कार्यक्रम सोहळा झाला. तेलंगणामध्ये बीआरएसचा पराभव झाल्यानंतर भगीरथ दादा भालके हे त्या पक्षापासून अलिप्त राहिले. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत काँग्रेसचा प्रचार केला. बरोबर. आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंढरपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मागितली. त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधून ते त्या मतदारसंघातून निवडणूक लढले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत उभा राहिले. भगीरथ दादा भालके यांचा पराभव साधारणतः 8,000ने पराभव झाला आणि अनिल सावंत यांना 10,000 मतं मिळाली. विरोधकांची मतं विभागल्यामुळं भाजपचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. तर काँग्रेस आणि भगीरथ दादा हे जे नातं आहे, हे जे गणित आहे, हे केव्हा सुटलेलं आहे? आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झाल्या, पंढरपूर, मंगळवेढा, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, ही भगीरथ दादा भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून लढलेली आहे. त्यामुळे काँग्रेसला तसा थेट परिणाम हा मागच झालेला आहे. आता फार म्हणजे जे काय फटका बसायचा होता तो बसून गेलेला आहे. आता तसा काँग्रेसला थेट फटका नाही बसणार. आता जर आपण ही सगळी गणितं म्हणजे महायुतीच्या दृष्टीनं म्हणा किंवा काँग्रेसच्या आणि इतरही पक्षांच्या दृष्टीनं पाहिली तर आता इथलं पंढरपूरचं म्हणा किंवा एकूणच सोलापूरच्या राजकारणात काय पद्धतीनं बदल होऊ शकतात? तिथली समीकरणं, तिथली गणितं ही कशी बदलू शकतात पुढच्या 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं? दोन गोष्टी आहेत की भाजपला विरोध करण्यासाठी नेत्यांना, कार्यकर्त्यांना सत्तेतला पक्ष हवाय. विरोधात राहून, विरोधी पक्षात राहून भाजपला विरोध करणं फार कठीण आहे. बरोबर. ह्या एवढ्या मोठ्या सत्तेसोबत, सत्तेसमोर लढाई देणं, टिकणं, निधी आहे, अनेक गोष्टी आहेत. तर यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाला सोलापूर जिल्हा प्राधान्य देत होता, परंतु अजितदादांच्या दुर्दैवी निधनामुळे ती जी स्पेस तयार झाली सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, तर ती स्पेस शिवसेना भरून काढते असं सध्याचं चित्र दिसतंय. सिद्धाराम म्हेत्रे साहेब असतील, भगीरथ दादा भालके असतील, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप असतील, असे अनेक नेते गेल्या काही दिवसामध्ये हे शिवसेनेच्या सोबत जाताना दिसत आहेत. तर त्याचं कारण असं आहे की सत्तेतला पक्ष आहे, त्या पक्षाची वोट बँक आहे आणि त्यामुळं आपली लढाई, भाजप सोबतची जी लढाई आहे ती अधिक कमी तीव्रतेने कशी करता येईल या पद्धतीनं भाजप समोर लढताना आपल्या सोबत ही रसद असावी या दृष्टीनं या नेत्यांनी शिवसेनेची निवड केल्याचं दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसची जी वाटचाल आहे ती वेगळ्या पद्धतीने दिसते. अखिल भारतीय काँग्रेसनं देशातल्या 4 राज्यासाठी सृजन संघटन अभियान हाती घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आहे. अनेक मोठे बदल काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर होताना दिसत आहेत. पूर्वी एका जिल्ह्याला एक जिल्हाध्यक्ष असायचा, आता त्यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय जिल्हाध्यक्ष नियुक्त करायची सुरुवात केली. 8 दिवसही नाही, गेल्याच 3-4 दिवसापूर्वी काँग्रेसचे केंद्रीय पातळीवरील निरीक्षक, महाराष्ट्रातले निरीक्षक सोलापूरचा दौरा करून गेले. 2029ची लोकसभा आणि विधानसभा आपल्याला सोबळावर लढायची आहे. कुठलाही मित्र सोबत न घेता आपल्याला पुढे जायचं. ह्या दृष्टीनं काँग्रेसनं सोलापूर जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयारी केल्याचं
आपल्याला ह्या सृजन संघटन अभियानातून स्पष्टपणे दिसतंय. सर, आता आपण जर बोलायचं तर तसं पाहिलं तर तिथे आता शिवसेनेमध्ये जरी भगीरथ भालके आले असतील काँग्रेस सोडून, तरी पुढच्या निवडणुकांमध्ये म्हणा किंवा एकूणच पुढच्या सगळ्याच राजकीय गणितांमध्ये म्हणा, शिंदेचा संघर्ष किंवा शिंदेची लढाई ही काँग्रेस सोबत असेल, म्हणजे विरोधकांसोबत असेल की भाजप सोबत असेल. कारण की तिथं प्रणती शिंदे सुद्धा आहेत, काँग्रेसच्या खासदार आहेत. आणि मध्यंतरी प्रणती शिंदेंनाही जयकुमार गोरेंनी म्हटलं होतं की निधी वगैरे काही दिल्लीत बसून मिळत नसते, त्यासाठी इथे यावं लागतं. अशा पद्धतीने सगळं झालं होतं. मग हे सगळं पाहता हा संघर्ष किंवा ही लढाई शिंदेची आता भाजप सोबत असेल की काँग्रेस किंवा विरोधी पक्षांसोबत असेल एकूणच सगळ्या? महायुती सरकारमधलं जे गणित आहे, सत्तेचं गणित, ते कसं ठरतंय भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी, यावर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर अवलंबून आहेत. तुम्ही जर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहिल्या महाराष्ट्रातल्या, तर काही ठिकाणी महायुती झालेली, जिथं गरज आहे तिथं. बाकी ठिकाणी महायुतीतले पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. निकाल लागल्यानंतर ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी परत एकत्रित आले. तर हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे की 2029ला शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे स्वतंत्रपणे लढतील, युती करतील की आणखी नवीन काय पर्याय समोर येईल. बरोबर. या गोष्टीला वेळ आहे, साधारणतः 3 वर्ष आहेत. तर या प्रश्नाची उत्तर ही टप्प्याटप्प्याने मिळत जातील. आता त्यावर बोलणं योग्य होणार नाही, कारण आणखी खूप वर्ष बाकी आहेत, खूप गोष्टी बाकी आहेत. तर आता या प्रश्नाचं उत्तर सांगणं कठीण आहे. परंतु शिवसेनेनं त्यांच्या पद्धतीने त्यांची तयारी सुरू केलेली आहे, काँग्रेसनं त्यांच्या पद्धतीने त्यांची तयारी सुरू केलेली आहे. ज्या ठिकाणी भाजपचे खासदार आहेत त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. संघटनात्मक बांधणी हा विषय जरी असला तरी ज्या ठिकाणी तुम्ही लढतच नाही त्या ठिकाणी तुम्ही बांधणी का करता, या प्रश्नामुळे भविष्यातल्या ज्या काही शंका कुशंका आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्या निर्माण होत आहेत. आता जरी त्याची उत्तरं मिळत नसली तरी येत्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं याची उत्तरं नक्कीच मिळतील. जरी सर ह्या गोष्टी म्हणजे या काही गोष्टी राजकीय गणित, मी ज्या पद्धतीने तुम्हाला जो प्रश्न विचारला तो जर पाहायचा तर आपण आता विधान परिषद म्हणू शकतो किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेसही शिंदेंनी ज्या पद्धतीने शहाजी बापू पाटलांसाठी तिथे सभा घेतली आणि ज्या पद्धतीनं भाजपला ललकारलं होतं किंवा भाजपवरती एक कडवी टीका केली होती त्यांनी, ते सगळं पुन्हा एकदा जर भाजपच्या विरोधात किंवा दुसरी काही त्यांची युत्या आघाड्या झाल्या तिथे पंढरपूरमध्ये म्हणा किंवा सोलापूरमध्ये, तर त्या पद्धतीनं पुन्हा एकदा शिंदे सामोरं जातात का, त्याच पद्धतीने आक्रमक पवित्रा घेतात का भाजपच्या विरोधात, हेही पाहावं लागेल. पण एक प्रश्न माझा असा आहे, जरी कशाही युत्या आघाड्या झाल्या किंवा काहीही झालं तरी तिथे म्हणजे सोलापूर मधलं राजकारण हे कायम म्हणजे बदलत राहतं असं म्हटलं जातं कधी कधी, कारण की काँग्रेसचाही आणि आता भाजपने तिथं मोठ्या प्रमाणात मतं मिळवली आणि आपले आमदार किंवा आपले उमेदवार निवडून आणले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. पण इथून पुढे जर पाहिलं तर हा फटका कोणाला जास्त बसू शकतो जर युत्या आघाड्यांचं जर राजकारण आपण लक्षात घेतलं तर? 100% काँग्रेसला फटका बसेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला फटका बसेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं फार काय अस्तित्व सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हतं, पूर्वीही आणि आताही. विरोधक म्हणून जी स्पेस, जी जागा काँग्रेसला मिळायला हवी होती, जी जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळायला हवी होती, ती जागा जर दुसरा कोण घेत असेल तर 100% त्यांचं नुकसान आहे. सर, खरं तर आपल्याला आता ज्या काही पद्धतीनं राजकीय घडामोडी घडतात किंवा ज्या पद्धतीने पक्षप्रवेश होत आहेत ते लक्षात घेता अनिल सावंतांचाही त्यामध्ये भूमिका किंवा त्यांचंही नेतृत्व तिथे पाहिलं तर तेही महत्वाचं ठरतं. अनिल सावंतांचा पक्षप्रवेश जो झालाय त्यावरून तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीनं पुढे शिंदेच्या शिवसेनेला त्यांचा पक्षप्रवेशाचा फायदा होईल किंवा कशा पद्धतीने दुसऱ्या पक्षांना सामोरं जाण्यासाठी अनिल सावंतांचा शिंदेसाठी फायदा होईल? अनिल सावंत यांचा कारखाना आहे मंगळवेढा तालुक्यामध्ये, भैरवनाथ शुगर नावाचा. माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार जे आहेत तानाजी सावंत साहेब, त्यांचे ते पुतणे आहेत. त्यांचं आणि शिवसेनेचं जुनं नातं आहे. मध्यंतरी काही कारणामुळे ते दुसऱ्या पक्षात गेले होते, ते एकत्रित आलेले आहेत. पण पंढरपूर मंगळवेढा या विधानसभेचं जर गणित पाहिलं तर त्या ठिकाणी परिचारक गट, भालके गट आणि आता आमदार समाधान दादा अवताडे यांचा गट, हे गट आहेत. अनिल सावंत साहेबांना खूप मोठी संधी आहे काम करायची. त्यांना या निमित्तानं पूर्ण मतदारसंघामध्ये, तालुक्यामध्ये त्यांची व्याप्ती वाढवण्याची संधी आहे आणि 3 वर्ष आहेत हातामध्ये आणखी.
संधी आहे त्यांना खूप चांगली काम करायची. खरं तर सर, आपण ज्या पद्धतीनं माहिती दिली किंवा ज्या पद्धतीनं पुढची काही समीकरणं आणि पुढच्या दृष्टीनं कशी जुळवाजुळव आत्ताच सुरू झाली हे सगळं काही सांगितलं, आणि कशा पद्धतीनं पंढरपूरचं म्हणा किंवा एकूणच सोलापूरचं राजकारण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका, यांचं नेतृत्व कशा पद्धतीनं ते सिद्ध करू पाहतात याबद्दल जी काही माहिती दिली, आणि पुढे जाऊन कोणासाठी ही खरं तर धोक्याची घंटा असू शकते, त्याबद्दलही तुम्ही एक सविस्तर माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.